तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच नवीन गव्हर्नमेंट जॉबच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, आताच तुम्हाला माहित असेल फार्मासिस्टची RRB फार्मासिस्ट सेंटर रेल्वेमध्ये मित्रांनो याची वॅकन्सी निघाली आहे। तर मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर जाऊन याचा फॉर्म भरून घ्या। तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस काय असणार आहे त्याच्याविषयी मित्रांनो मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो, आपण टोटल सिलेबस काय आहेत आपण तर मित्रांनो याच्यामध्ये सिलेबस आणि वॅकन्सी किती मित्रांनो। तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला टोटल नंबर ऑफ वॅकन्सी फार्मसिस्टसाठी 246 अशा वॅकन्सी राहणार आहेत। त्याच्यामध्ये एज क्रायटेरिया आहे तुम्हाला 20 ते 38 मध्ये तुमचा एज क्रायटेरिया राहणार आहे। आणि तसेच मित्रांनो, तुम्हाला इथे तुम्ही डिप्लोमा इन फार्मसी बी फार्मसी याच्यासाठी अप्लाय करू शकणार आहात। तर मित्रांनो, तुम्ही क्वालिफिकेशन 10वी प्लस म्हणजे 2 वर्षाचा 10वी प्लस मित्रांनो 10वी प्लस विथ डिप्लोमा इन फार्मसी झालेलं असलं पाहिजे तुमचं। त्याच्यानंतर मित्रांनो, तुमच्यासोबत रजिस्टर ॲज अ फार्मासिस्ट अंडर द फार्मसी ॲक्ट 1948 बॅचलर डिग्री किंवा डिप्लोमा इन फार्मसी असं तुमचं इथे झालेलं पाहिजे। तसेच मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस काय राहणार आहे प्रोफेशनल ॲबिलिटी फार्मा सेक्शन। तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सिलेबसमध्ये ह्यूमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, फार्मास्युटिकल ॲनालिसिस, फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि रेमेडियल मॅथमॅटिक्स, रेमेडियल बायोलॉजी, फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, पॅथोफिजिओलॉजी, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इन फार्मसी असे तुम्हाला याच्यामध्ये टोटल सिलेबस राहणार आहे। ह्यूमन ॲनाटॉमीमध्ये टोटल तुम्हाला जेवढ्या पण सिस्टीम आहेत त्याच्या सिस्टीमवरचे तुम्हाला सर्व क्वेश्चन्स विचारले जातील। फार्मास्युटिक्समध्ये काय आहे तुमचं, इंडस्ट्रियलमध्ये काय तुम्ही कोणते प्रोडक्ट आहेत त्याच्याविषयी हे विचारलं जाईल। आणि बायोकेमिस्ट्री, पॅथोफिजिओलॉजी, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इन फार्मसी आणि तसेच मित्रांनो फिजिकल फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी, मेडिसिनल केमिस्ट्री, फार्माकोलॉजी आणि फार्माकोग्नोसीमध्ये सर्व तुम्हाला ते सर्व त्याचे ड्रगचे यूज अँड ड्रग्स याचे सर्व त्याचे क्वेश्चन्स MCQ टाईपमध्ये येणार आहेत। इंडस्ट्रियल फार्मसी अँड फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी, क्वालिटी ॲश्युरन्स, फार्मा प्रॅक्टिस, नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, सोशल अँड प्रिव्हेंटिव्ह फार्मसी, फार्मा मार्केटिंग, फार्मास्युटिकल रेग्युलेटरी सायन्स हा पण राहणार आहे। सर्व असे टोटल मित्रांनो तुम्हाला 37 मध्ये मित्रांनो तुम्हाला टोटल एवढा सिलेबस राहणार आहे। तुम्ही ही PDF आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला इथे कॉस्मेटिक सायन्स, सेल अँड मायक्रोर बायोलॉजी, कॉम्प्युटर एड ड्रग डिझाईन, क्वालिटी कंट्रोल अँड स्टरलायझेशन, हर्बल्स असा मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये टोटल सिलेबस राहणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये 100 क्वेश्चन राहणार आहेत। मॅक्झिमम मार्क 100 राहणार आहे। याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये टाईम दिलेला असणार आहे, 90 मिनिटाचा टाईम असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे मित्रांनो। मार्केटिंग डिडक्टेड इच इनकरेक्ट ॲन्सरमध्ये असं तुमचं MCQ टाईप मित्रांनो ही एक्झाम राहणार आहे ऑनलाईनमध्ये। तर मित्रांनो, जनरल सायन्सचे क्वेश्चन तुम्हाला 10 राहणार आहेत आणि त्याच्यासाठी 10 मार्क राहणार आहेत। जनरल इंटेलिजंट याच्यासाठी 10 राहणार आहेत। जनरल अवेअरनेसचे 10 राहणार आहेत। प्रोफेशनल ॲबिलिटीचे 70 क्वेश्चन राहणार आहेत 70 मार्कासाठी। टोटल मित्रांनो तुमचा 100 मार्काचा पेपर राहणार आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला जर नवीन आला असाल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा अशाच नवीन गव्हर्नमेंट जॉबच्या वॅकन्सीसाठी
आणि तुमच्या काही नवीन काही क्वेश्चन्स असले तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो तिथे सांगा. तर धन्यवाद.